नमस्कार मैत्रिणींनो. आपण काल पाहिलं सनी आणि पूजा एकत्र जेवायला बसलेले आहेत. पाहूयात आता पुढे एकमेकांना कसं शेअर करताय. सनी पूजा शेजारी जाऊन बसतो आणि चमचा तिच्या समोर धरतो. खा लवकर, उशीर होतोय. आता तुझा हात कसा आहे? सनी एवढं ओरडतात आणि आता बरं खाऊ घालता. माझं मी खाईन. पूजा: अजून 2 दिवस माझं ऐक, नंतर तुला वाटेल ते कर. सनी पूजा शांत बसून खाते. नंतर सनी ब्रेकफास्ट करतो. दोघे एकत्रच ऑफिसला जातात. परत काम सुरू होते. ते डायरेक्ट लंच ब्रेकला पूजाला बोलवून जेवण खाऊ घालतो. त्याला आवडत असतं. तिची काळजी घेणं, तिच्यासोबत राहणं. तीही तक्रार न करता सगळं ऐकत होती. जेवण झाल्यावर मला सांग, तू काल ऑफिस बाहेर का गेली होतीस? सनी: बरं झालं आठवण केली, मी आलेच. म्हणून पूजा बाहेर जाऊन एक छोटा बॉक्स घेऊन येते. हे गिफ्ट आणलं. तुम्ही पण उपवास केला होता ना, सो पूजा काय गरज होती का याची? गेली नसती ना तर ॲक्सिडेंट झाला नसता. सनी तसं पूजा नजर रोखून बघते. सनी बॉक्स घेतो आणि ओपन करतो तर त्यात रिंग असते. सनी बघतच, खूप छान आहे, पण तुमच्या गिफ्ट एवढं महाग नाही. पूजा: पण मला आवडली. चल रिंग घाल मला. दोघे रिंग एकमेकांना घालतात. सनी दोघांचा हात हातात घेऊन फोटो काढतो. ऑफिस सुटण्यावेळी: हॅलो वहिनी, मी आलोय. पार्किंगमध्ये वाट बघते. इरा: माझं अजून काम आहे. तुम्ही वर येऊन तुमच्या दादाच्या केबिनला बसता का? मी काम संपवून तिकडे येते, मग निघू आपण. पूजा: बरं. इरा सनीच्या कॅबिनमध्ये येते. तू इकडे काय करतेस? सनी: ते मी आणि वहिनी शॉपिंगला जाणार होतो. वहिनीला काम आहे म्हणून तुझ्या कॅबिनला थांब बोलली. इरा: बरं बस, येईल ती. सनी अर्ध्या तासाने. पूजा येते. इरा, निघायचं आपण? पूजा: भाई तू पण चल. इरा: हो चल, आलो. सनी लगेच तयार होतो. पार्किंगमध्ये आल्यावर: नक्की जायचं कुठे आहे? सनी: ते दादाला वहिनीला बिनबॅग घ्यायची आहे. इरा: बरं चला. सनी सगळे एकत्र शॉपिंगला जातात. पूजा बिनबॅग बघत असते. मागे सनी पण बघत असतो. तिला आवडतं ते बघते आणि सेल्समनला विचारत असते. तर सनी तिचा हात धरून: हे नको, चल दुसरं बघू. मला ते आवडलं आणि माझ्या बजेटमध्ये तेच बसतं. पूजा: तिकडे चल, यापेक्षा चांगली क्वालिटी आहे. सनी तिला घेऊन जातो. तर इरा फ्रेंड्स भेटले म्हणून ती बाहेर बोलत थांबलेली असते. सनीला एक बिन बॅग आवडते. ते बघ, छान आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. सनी बघतो आणि पॅक करायला सांगतो. पूजाला पण आवडतं, पण त्याची किंमत जास्त असते. बिल पे करायला जातात तेव्हा पूजा रागातच तिचं डेबिट कार्ड देते. मी देतो बिल. सनी: मी हे माझ्यासाठी घेतलंय, सो मीच देणार पैसे आणि तुम्हाला त्याच्यावर बसू पण देणार नाही, लक्षात ठेवा. पूजा तिच्या मनासारखं घेतलं नाही म्हणून चिडलेली असते. तर मनातच, जसं काय आयुष्यभर ह्या बिनबॅगवर बसणार आहे. एवढी महाग घेतली, लागते माझी अर्धी सॅलरी तर या बिनबॅगवर घालावी. मी देतोय, ठेवते. सनी तिच्या हातातून कार्ड काढून घेतो आणि स्वतःचं कार्ड देतो. सेल्समन दोघांना भांडताना बघत असतो. सर, कधी नव्हे मी मुलगासोबत असताना मुलीला बिल पे करताना बघतोय. सेल्समन हसतच: जास्त शहाणा बनू नकोस, एका बुक्कीत दात पाडेन. हे माझ्यासाठी घेतलंय, सो माझंच कार्ड घ्यायचं. पूजा सेल्समनला बोलते आणि सनीच्या हातातून कार्ड घेऊन सेल्समनला देते. तसं सेल्समन पूजाचं कार्ड घेतो तर सनी शांत बसतो. बिल पे केल्यावर पूजा बाहेर येते. सनी मागून निघतो. तेवढ्यात सर, मॅडम डेंजर आहेत. लग्न झाल्यावर तुमचं काही खरं नाही. सेल्समन. सनी हसतो. ती माझी बायको आहे, डेंजर तर असणारच. बोलून निघून जातो. इरा पण येऊन गाडीत बसते. दादा, घरून फोन आला होता. काका, मोठी आई आणि दाजी आलेत. आता थोड्या वेळात. प्रियादी येईल. इरा. थोड्या वेळात घरी पोहोचतात. पूजा, सनी सगळ्यांना भेटून वर जातात आणि थोड्या वेळाने फ्रेश होऊन खाली येतात. तर तेवढ्यात प्रिया आणि तिचा मुलगा रुद्र येतात. आई बाबा येते म्हणून रुद्र पळतच येतो. तर मागे प्रिया पण इतक्या दिवसात पूजासोबत कॉलवर बोलणं झालेले म्हणून दोघी जुनी ओळख असल्यासारखं बोलत होत्या. रुद्र तर सनीला सोडायला तयारच नसतो. मामू मी आलो. नो नाही आला. रुद्र. तसं सनी त्याला मी नाही आलो म्हणून तर तू आलास. आता प्रिया रुद्र फ्रेश होऊन येतात. रुद्र जास्त पूजाजवळ जात नसतो. जेवायला खाली येतात
तेव्हा पूजा रुद्राला चॉकलेट देते तर लगेच तिच्याकडे जातो. तर सगळेच हसायला लागतात. मामू, मामीने चॉकलेट दिलं, रुद्र सनीला दाखवत असतो. बरं, चल आता, ते नंतर खा, आधी जेवण करू. आई, सगळे जेवायला बसतात. पूजा हाताला लागलं म्हणून हळूहळू जेवत असते. तुला जेवता येईल ना? सनी हळूच विचारतो. हो, मी जेवते. पूजा सगळ्यांचं जेवण होतं. थोडा वेळ गप्पा मारून फिरून झोपायला जातात. तर पूजा आईला, आई, उद्या पण ऑफिस आहे. पूजा, अगं उद्या तर रविवार ना? आई, हो तरीही आहे, म्हणजे ह्या रविवारी ऑडिटमुळे जावं लागणार आहे. पूजा, बरं लवकर जाऊन झोपा. आई, सनी पूजाची वाट बघत असतो. कालप्रमाणे दोघे बेडवर झोपतात. दोघे सकाळी लवकरच आवरून तयार होतात. सनीने आज ब्लॅक जीन्स, ब्लू टी शर्ट घातला होता. तर पूजाने सुद्धा ब्लू जीन्स आणि रेड टॉप घातला होता. दोघे बॅग घेऊन खाली येतात. तर अरे, आज पण ऑफिस का? मोठी आई, हो आई, उद्या ऑडिट आहे. सनीला बायको पण त्याच्यासारखीच मिळाली, रविवारी पण कामं करणारी. प्रिया हसतच सगळे हसायला लागतात. रुद्र हळूच पूजाला, मामी, नको ना जाऊ, आपण खेळूया ना, मज्जा करूया. तुझ्या मामूला सांग. मामीला नको घेऊन जाऊ. पूजा पण कानात बोलते. तरीही सनी ऐकतो. ऑडिट झालं की सुट्टी घे, पण आता काम कर. सनी, पूजा, चल रुद्र, तुला आपण बाईकवर चक्कर मारू. सनी रुद्रला उचलून घेतो. असू दे ग, नंतर घे सुट्टी, आता काम असेल. प्रिया, हो ताई. पूजा बाहेर येते तर सनी बुलेटवर रुद्रला चक्कर मारत असतो. इरा आणि प्रिया पण बाहेर येतात. पूजा गाडीकडे बघतच, ही कोणाची गाडी? कधी बघितली नाही. ही सनीची आहे, कॉलेजला असताना घेतली होती, त्याची पहिली बाईक. प्रिया, दादाची फेवरेट आहे, कोणाला हात लावू देत नाही. इरा, ओ पूजा. सनीसमोर येऊन थांबतो आणि रुद्र उतरवतो. चल निघू. पूजाकडे बघून, आपण यावर जायचं, आनंदाने बोलते. हो. सनी पूजा बॅग घेऊन पटकन जाऊन बसते. हे दोघे निघतात. पूजा मनातच, कसली भारी आहे बाईक. इतक्या दिवस काय पुजायला ठेवली होती का? माहिती असतं तर आत्तापर्यंत 10 वेळा फिरले असते. दोघे ऑफिसला पोहोचतात तर लगेच मागून सोनाली येते. पूजे, तुम्ही बुलेटवर आलात? सोनाली, हो ग, चल वर जाऊ, आज काही जास्त कामं नाही आहे. सनी, पूजा आणि सोनाली एकत्रच वर जातात. अगं ती सानिका पण येणार आहे, मला फोन आला होता. सोनाली, का गं? पूजा, तिचं काहीतरी काम आहे म्हणत होती. सोनाली, बरं जाऊ दे, चल, आपलं काम लंच ब्रेकपर्यंत होईल, त्यानंतर आपण वेब सिरीज बघू, मी काल डाउनलोड केली आहे. पूजा, बरं चल. सोनाली इकडे सनी त्याचं काम करत केबिनला बसतो. तर पूजा, सोनाली त्यांचे कामं करतात. नंतर सानिका येऊन तिचं काम करत बसते. लंच ब्रेकनंतर पूजे, ऐक की, आपलं काम झालं आहे, मला आत्ताच फोन आला होता, घरी अर्जंट बोलवले, मी सरांना सांगून जाते. सोनाली, बरं नीट जा, काही प्रॉब्लेम असेल तर कॉल कर. पूजा, बरं म्हणतच सोनाली खाली सनीच्या केबिनला येते आणि सांगून निघून जाते. थोड्या वेळाने सनी पूजाला कॉल करतो. माझ्या कॅबिनला ये. सनी, माझं थोडंच काम राहिले, संपून येऊ का? पूजा, बरं पण लवकर ये. सनी, हो. पूजा काम संपवून पूजा जात असते तेव्हा सानिका, कुठे चाललीस? झालं तुझं काम? सानिका, हो झालं माझं काम, मला सरांनी बोलवलं आहे. पूजा वैतागत, कोणते सर आलेत? आज तर आपणच तिघी येणार होतो ना. सानिका, सनी सरांनी बोलवलं आहे, काम आहे बोलले, अर्जंट आहे बोलले, आता मला जाऊन प्लास्टिक स्माईल देत पूजा निघून जाते. सर आलेत, असं कसं शक्य आहे? आणि मला कळालं पण नाही. असंही या दोघी मला का सांगतील? एक नंबर आगाऊ कार्ट्या आहेत. सानिका एकटीच बडबडत असते. पूजा केबिनमध्ये येते तर सनी काम करत असतो. ती येऊनही वर बघत नाही. हे बघून, सर तुम्ही बोलवलं? हो, एवढं मला प्रेझेंटेशन बनवून दे. सनी, पूजा मनातच, आता यांची पण कामं मलाच लावणार वाटतं. जाऊ दे, मला तर काय काम आहे, असंही बोर झालंय असतं. पूजा अर्धा तासात समोर बसून प्रेझेंटेशन बनवून देते. झालं सर. पूजा, एवढ्या लवकर? सनी, हो, मग बघून घ्या एकदा वाटलं तर. ती त्याच्यासमोर लॅपटॉपवर काम करते. तिने छान असं ॲनिमेशन दिलं होतं. ओके सनी. थोडा वेळ असंच बसवून घेतो आणि नंतर
चल आता बाहेर कामं आहे. आणि तू येणार आहेस? सनी: बरं, मी माझी बॅग घेऊन आले. पूजा इकडे सानिका काम संपवून बाहेर येते तर तिला पूजा बॅग घेऊन जाताना दिसते. तू कुठे चालली आहेस? आणि सर आहेत का? सानिका ॲटिट्यूडमध्ये विचारते. मी घरी चालले आणि सर कॅबिनमध्ये आहेत. जा भेट ना. कोणच नाही तिकडे, एकटे आहेत. पूजा सानिका पळतच निघते तर सनी पूजाची पार्किंगमध्ये वाट बघत असतो. चला निघू, पूजा खाली येऊन बोलते. दोघे थोड्या वेळात एका कॅफेजवळ जातात. इथे का? पूजा: आज चल, काम आहे. सनी: दोघे आत जाऊन बसतात. तुला काही ऑर्डर करायचं आहे? सनी: पूजा पटकन तिची ऑर्डर देते. पूजा: आता इथे माझे फ्रेंड्स येणार आहेत. सिरियस टॉपिकवर बोलणं होईल, तेव्हा तू शांत बसायचं, हसायचं नाही. सनी सिरियस होत बोलतो. मग मी दुसरीकडे जाऊन बसते. पूजा: नाही, इथेच बस, फक्त शांत राहा. सनी थोड्या वेळात एक मुलगी रडतच येते आणि तिच्या मागून मुलगा. ती अशी काहीच रडत होती की कोणीही बघितलं तर हसायला लागेल. ती सरळ येऊन सर, सनी आणि पूजाच्या समोर बसते. पूजा हसणार तेवढ्यात सनी टेबलखाली पूजाचा हात धरतो आणि डोळ्याने शांत राहा बोलतो. सनीलाही हसू येतं, पण दोघे कंट्रोल करत असतात. मागून आलेला मुलगा पण समोर येऊन बसतो. सनी ओळख करून देतो. हा माझा मित्र प्रदीप आणि त्याची वाईफ म्हणजे माझी मैत्रीण अलिशा. त्या दिवशी तू कॅफेत बघितलं तीही. सनी: ओ हाय. पूजा काही रिॲक्ट करावं कळत नव्हतं, त्यात ती रडत होती. अलिशाला बघून अजून रडायला लागली. सर हसू दाबतच दोघांना शांत करतो. बघ हिला पण हसू येते. प्रदीप हसू आवरत: सॉरी, ते तुमचं रडणं खूप फनी वाटतंय म्हणून ते हसत होते मी. पूजा हसणं कमी करत: आणि राहिला प्रश्न शॉपिंगचा तर दादाचं कार्ड घेऊन जा, मग बरोबर ते तुमच्यासोबत येतील. पूजा अलिशा डोळे पुसतच: हा असंच करते, म्हणजे कळेल याला, आणि नाही आला तर लिमिटच्या बाहेर शॉपिंग करेन, मग तर येईलच ना. सनी शांतच बसतो. मनातच ही काय तिला आयडिया देत बसली आहे. पण सनी हा मला मोबाईल पासवर्ड का सांगत नाही? माझ्या मैत्रिणीने बघितलं याला, कुठल्या तरी मुलीसोबत बोलत होता. अलिशा? अरे ती माझी शाळेतली फ्रेंड होती. तिच्या मॅरेज लाईफमध्ये प्रॉब्लेम चालली. ती मला सांगत होती. मी ऐकायला नको का? उलट तू माझ्यावर डाऊट घेते. प्रदीप. तसं सनी पूजाकडे बघतो तर पूजा लगेच: मी नाही डाऊट घेतला. पूजा पटकन बोलून जाते. तसं अलिशा आणि प्रदीप त्याचं सोडून पूजाकडे बघायला लागतात. सनी विषय सांभाळून घेत: अलिशा, तू जसं तुझ्या फ्रेंड्सला हेल्प करते तसंच तो करत होता. तुला कळायला पाहिजे, एकमेकांवर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्याउलट तुझं चालू आहे. आणि का पाहिजे तुला त्यांचा पासवर्ड? तुला त्याने कधी मागितला का पासवर्ड? सनी: मला नाही मागत, पण मला पासवर्ड द्यायला काय प्रॉब्लेम आहे? जर उद्या पूजाने तुला पासवर्ड मागितला तर तू नाही देणार का? अलिशा. सनी मनातच: आता हिला काय सांगू? माझे सगळे पासवर्ड हिने सेट केलेत. सनी. पूजा एकमेकांकडे बघतात. तसं प्रदीप चिडून: आपल्या भांडणात तू त्यांना का घेते? बरं हे घे, मोबाईल बघ, काय बघायचं आहे. अलिशा. मी एक बोलू का? पूजा हळूच: तुमचा खरंच दादावर विश्वास नाही का? जर असता तर तुम्ही सारखा फोन मागितला नसता. आणि बाकी राहिला प्रश्न भांडणाचा, तर मी म्हणेन ही भांडणं तुम्ही दोघांनी सॉर्ट आऊट केली पाहिजे. असं बाहेर भांडण आणणं म्हणजे चुकीचं आहे. अशाने वाद अजून वाढतात. जर काही चुकीच वाटत असेल तर लगेच विचारायचं, मनात नाही ठेवायचं. आणि तुमचा स्वतःवर आणि आपल्या पार्टनरवर विश्वास पाहिजे. हा एवढा मोठा प्रॉब्लेमच नव्हता जेवढं रडून तुम्ही केलात. पूजा, सनी आणि प्रदीप दोघे बघत होते तर अलिशा शांत बसून सगळं ऐकत होती. आता बाकीचे तुम्ही एकमेकांना बोलून घ्या, आम्ही निघतो, उशीर होतोय आम्हाला, काळजी घ्या. सनी. सनी पूजा बाहेर येतात. माझ्याशी एवढं भांडत असते, बाहेर किती गोड बोलतेस. सनी सगळ्यांशी. मी चांगलंच बोलते. पूजा. दोघे घरी जायला निघतात. ट्रॅफिकमध्ये थांबलेले असतात तर पूजाचं लक्ष शेजारी जातं तर दोन मुली सनीकडे बघत असतात. तसं पूजा त्यांच्याकडे रागाने बघते. त्या मुली एकमेकींशी बोलत असतात. किती हॉट दिसतो ना, त्याचे बायसेप्स बघ ना. बायप्स. तर सनीचं लक्ष दुसरीकडे असतं.
2 मुलं त्यांची बुलेट बघत असतात. यार, हा मॉडेल मी किती शोधला पण भेटलाच नाही आणि हा खूप एक्सपेन्सिव्ह आहे. मुलं बोलत असतात तर पूजा मुलींकडे बघून त्यांच्यासमोर चुटकी वाजवून ही इज माईन इशाऱ्यात ॲटिट्यूडने बोलते आणि सनीला मागून मिठी मारते आणि खांद्यावर हनुवटी ठेवते. सनी खुश होऊन तिच्या हातावर हात ठेवतो आणि आरशातून मागे बघतो तर पूजा शेजारच्या मुलींकडे रागाने ॲटिट्यूडने बघत असते. सनी हसतो. थोड्या वेळात ट्रॅफिक सुटते आणि ते घरी निघून जातात. सगळे गप्पा मारत जेवण करतात आणि थोड्या वेळाने झोपायला निघून जातात. पूजा सोफ्यावर झोपते तर सनी बेडवर. पूजा नेहमीप्रमाणे लगेच झोपून जाते, पण सनीला काही झोप लागत नसते. तिने मारलेली मिठी त्याला आठवत असते. थोड्या वेळाने पूजाकडे जातो आणि खाली बसून हळू आवाजात बेबी बेबी, तरीही ती काही उठतच नसते. हळूच हलवून उठवतो, ती पण डोळे मिचमिचे करून. काय? पूजा, मला झोप येत नाही. सनी, मग मी काय करू? पूजा, मी झोपू तुझ्या शेजारी? सनी, म्हणून पूजा सोफ्यावर बाजूला सरकते. सनी हसतच तिच्या शेजारी जाऊन झोपतो. प्रेक्षकांनो, आता आपल्याला यांचा रोमांस पाहायचा आहे पुढील भागामध्ये. नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आता तुम्हाला ज्या गोष्टीची आतुरता होती त्याच आतुरतेचं आपल्याला आता रूपांतर पाहायचं आहे. तेव्हा आता भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.